बाळाला मुख्यत्वे आईच्या दुधातूनच अँटीबॉडीज, न्यूट्रिएंट्स आणि सर्व पोषण तत्व मिळत असतात. या अँटीबॉडीज हे विटॅमिन्स बाळाला रोगप्रतिकारक शक्ती देखील प्रदान करत असतात. यातून त्याची इम्युनिटी वाढत असते. म्हणूनच त्याला कुठलेही संसर्ग लगेचच होत नाही. म्हणून आईचं दूध हे पूर्णान्न आहे आत्ताच्या काळात बाळासाठी. WHO सुद्धा 0 to 6 months या बेबीजसाठी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग रेकमेंड करतं. कधी कधी डॉक्टरांच्या जर असं निदर्शनास आलं की बाळाची व्यवस्थित वाढ होत नाही आहे किंवा बाळामध्ये कुठली डेफिशियन्सी आहे, अशा वेळेला ते बाळाला विटॅमिन डी, कॅल्शियम किंवा मल्टीविटॅमिन्सची औषधं सजेस्ट करतात. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या सजेशनप्रमाणे ही औषधं वेळच्या वेळी देणं खूप गरजेचं आहे. ज्या स्त्रिया बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करतात त्यांना देखील स्वतःच्या पोषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना कधी कधी असं निदर्शनास आलं की आपल्या घरात आपल्याला व्यवस्थित पोषण तत्व, पूर्ण संतुलित आहार आपल्याला मिळत नाही आहे, फळं मिळत नाही आहे, आपल्या जेवणातून आपल्याला हवं असलेलं पोषण मिळत नाही आहे. त्यामुळे आपल्यालाच पोषण न मिळाल्यामुळे आपल्या बाळाचंही व्यवस्थित पोषण होऊ शकत नाही. ही जी गोष्ट आहे ही जर तुमच्या लक्षात आली, तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात आले, तर मग अशा वेळी तुम्ही ही गोष्ट तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा. म्हणजे डॉक्टर तुम्हाला देखील सप्लिमेंट्स देतील आणि अशा सप्लिमेंट्स तुमची हाडं बळकट होण्यासाठी, कॅल्शियमचा तुम्हाला व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी, कारण बाळ जेव्हा दूध पितं तेव्हा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम ते खेचून घेत असतं, ओढून घेत असतं. अशा वेळेला तुम्हाला व्यवस्थित कॅल्शियम मिळणं आणि तुम्हाला सर्व विटॅमिन्स व्यवस्थित प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. अशा वेळेला डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले सप्लिमेंट्स घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे अगदी निसंकोचपणे तुमचे प्रॉब्लेम्स तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा.